आज बोलूनच टाकतो. अगदी पुराण काळापासून स्त्रियांना घरात, समाजात आणि सर्वत्र अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच मी हिच्या शब्दाच्या बाहेर नाही. अहो, स्त्री म्हणजे जननी, जगन्माता, दुष्टांचा संहार करणारी आणि आग पाखड करणारी. म्हणजे जणू काली माताच म्हणा ना. हा? हा, तर त्या ठिकाणी मी म्हणत होतो की अहो, आज झाला. मुद्द्याचं बोला. बोलतो. पूर्वीपासून मनू आणि माझ्यात एकच साम्य आहे. मनातलं काही कोणाला सांगायचं नाही आणि कोणाला दोष द्यायचा नाही. मग त्यामागे त्यांची चूक असली ना तरी सुद्धा यामागे तिचा एकच उद्देश, ते म्हणजे नाती जपण्याचा. अहो, आता आपली माणसं म्हटली की ती जरा रागवणार, बोलणार, रुसणार. पण कसं असतं ना, जिथे आपलेपणा असतो तिथेच हे रागवणं आणि रुसणं असतं ना, नाही का? तर ही अशी आमची मनू. अहो, माझ्या मनातलं मी सगळं तिला सांगतो. अहो, आमची घट्ट मैत्रीच समजा ना ती. पण आता तिचं लग्न होणार, ती सासरी जाणार, सासूरवाशीण होणार. मग मी माझ्या मनातलं कोणाशी बोलणार? अगं म्हणजे तुझ्याशिवाय ग. हा, समजतंय हा मला. चला, भाऊसाहेब बोलवताय, बाहेर जायचंय ना आपल्याला. चला.